जर तुम्हाला आपल्या भारत देशावर खूप अभिमान असेल किंवा आपल्या भारत देशाची जी काही जगातली 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झाली त्याबद्दल खूप अभिमान वाटत असेल, आपल्या देशाची $4 ट्रिलियन इतकी अर्थव्यवस्था झाली त्याचाही खूप अभिमान वाटत असेल, तर माझ्या स्क्रीनवरचा हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये एक गरीब व्यक्ती त्या ठिकाणी एक नाली आहे आणि ती नाली साफ करण्यासाठी एक व्यक्ती त्या नालीमध्ये गेलाय। आता त्याच नालीतली घाण त्या व्यक्तीच्या शरीरात त्या ठिकाणी जात आहे। त्या व्यक्तीला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कुठलीही मशीन नाही, कुठलंही उपकरण नाही आणि कदाचित तो व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्याच देशातील गाझियाबाद इथला आहे। आता खरं तर खूप वाईट वाटतं जेव्हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातली 4थ्या नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे, पण अशा देशातील राज्यकर्ते जे लोक नाली साफ करतात किंवा जे कामगार त्या ठिकाणी गटार साफ करतात त्या लोकांना साधं संरक्षण देण्यासाठी कुठलं उपकरण देऊ शकत नाही किंवा कुठली मशीन देऊ शकत नाही। आणि मित्रांनो, यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सध्या आपल्या देशामध्ये जितके लोक ही नाली साफ करतात त्यामधील 80% लोक हे माझे दलित बांधव आहेत, म्हणजे SC ST समुदायातले आहेत। आणि जर तुम्ही SC ST आणि OBC हे 3 समुदाय म्हणजे ज्यांना आपण सामाजिकरित्या मागासलेले समुदाय म्हणतो यांची जर बेरीज केली तर आज देशामध्ये जे काही लोक नाली साफ करतात त्यामध्ये जवळजवळ 95% लोक ही SC ST आणि OBC समुदायातून आहेत। आणि मग कधी वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षा अगोदर जे स्वप्न पाहिलं होतं की देशातील प्रत्येक माणसाला सन्मानाचं जीवन मिळावं, ते स्वप्न आजही नेमकं कितपत पूर्ण झालं आहे हे मोठं प्रश्नार्थक चिन्ह आहे। आणि त्यामुळं हा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे आपल्या देशामध्ये आजही अनेक भागांमध्ये जर खालच्या दर्जाचं काम करायचं तर कुठल्या तरी विशिष्ट समाजातील लोकच करतील अशी जी एक भावना आहे आणि आपले राज्यकर्ते अशा लोकांना कुठल्याही प्रकारची सुविधा देत नाही। याबद्दल तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।